नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला फोन आला आणि आजच्या युवा दिनानिमित्त बोलायचं आहे असं सांगण्यात आलं आणि विषयाचा विचार सुरू केला की कोणता विषय ठेवावा. नेहमीप्रमाणे काहीतरी चरित्रात्मक ठेवण्याचा सुरुवातीला विचार झाला. म्हणजे स्वामीजींचाच आज त्यांची जयंती आहे, तर स्वामीजींबद्दल किंवा इतर कोणत्या तरी महापुरुषाबद्दल जो युवकांना प्रेरणा देणारा असेल. पण नंतर विचार केला की आपण MITत जाणार आहोत आणि MITचे विद्यार्थी आपल्यासमोर असणार आहेत, ज्यांनी इथे विवेकानंद चेअरसुद्धा आहे. त्यामुळे कित्येक व्याख्यानं बहुतेक आधी ऐकलेली असतील. विवेकानंदांचं चरित्र त्यांना माहीत असेल. आणि दुसरा एक विचार मनात होता की आता ChatGPT आणि बार्ड आणि जेमिनायचा जमाना आहे आणि तुम्हाला जी माहिती अक्षरशः 2 मिनिटात विकिपीडियावर तुम्ही वाचू शकाल, त्यासाठी मी एक तास तुमची जी काही पावणे 1 तास वेळ घेणार आहे, तर ती घ्यावी का? आणि जसं AI तंत्रज्ञानाचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अनेक क्षेत्रांवरती परिणाम होणार आहे, असं माझं वक्ता म्हणून मत आहे की वक्त्यानेही जर असे काही विषय घेतले जे श्रोत्यांना सहज उपलब्ध नाहीत आणि ज्यांना एकत्रित आजचा माझा विषय म्हणूनच मी घेतला आहे की जिज्ञासा, तपस्या आणि उत्कर्ष असा एक ॲब्स्ट्रॅक्ट म्हणू शकतो असा विषय घेतला आहे, जो चरित्रात्मक नाही. पण तो घेण्यामागचं कारण असं होतं की जेव्हा मी विषयाचा विचार सुरू केला, तेव्हा सगळ्या महापुरुषांची चरित्र आपण पाहिली, तर मला त्यांच्यामध्ये मग तुम्ही विवेकानंदांचं तर घ्याच, बाबासाहेब आंबेडकरांचं घ्या किंवा अगदी सगळ्या तत्त्ववेत्त्यांचं घ्या, प्लेटोपासून अरविंदांपर्यंत सगळ्या म्हणजे अगदी 3-4 हजार वर्षांचा हा कालखंड आहे. आणि या कालखंडातल्या सगळ्या तत्त्ववेत्त्यांचं, महापुरुषांचं, महामानव, महान स्त्रियांचं आयुष्य घ्या. आपल्याला सगळ्यांच्याच चरित्रात एक समान सूत्र दिसतं आणि ते सूत्र हे आहे जिज्ञासा, तपस्या आणि उत्कर्ष. सगळ्याची सुरुवात जिज्ञासेपासून होते आणि तपश्चर्या केल्यानंतर माणसाचा उत्कर्ष होतो हे आपल्याला दिसून येतं. आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून बोलायचं झालं तर स्वामीजींनी आपल्याला संदेश दिलाय, उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका. खरं तर महामानवांच्या, महापुरुषांच्या शब्दांमध्ये असं सामर्थ्य असतं की त्यांचे शब्द हे बऱ्याचदा मंत्र होतात. आपल्याला म्हणूनच गीत आहे, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. म्हणजे त्या क्षणाची ती कवी सांगतोय की वेदांच्या मंत्र असतील म्हणजे आम्हाला पवित्र वाटत असतील, पण सध्या काय आहे तर वंदे मातरम हे आमच्यासाठी अतिशय पवित्र आहे आणि वंदनीय आहे. कारण तो मंत्र ज्यांनी उच्चारला, ज्या क्रांतिकारकांनी उच्चारला, तर त्यांचा ते 2 शब्द राहिले नाहीत तर तो एक मंत्र झाला. तसा स्वामीजींनी हा दिलेला आपल्या सगळ्या युवकांना मंत्र आहे की उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका. विषयाचा विचार करताना माझ्या हे लक्षात आलं की मी हे जे 3 शब्द निवडले आहेत ते स्वामीजींच्या या मंत्राच्या जवळ जाणारे आहेत, किंबहुना ते थोडं डिकोडिंग आपल्याला जे करायचं असतं या मंत्रांचं ते तसं त्या प्रकारचं आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा ऐकतो की उठा, जागे व्हा. आता उठा, जागे व्हा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आपल्या मनात येतो की उठा म्हणजे नेमकं काय करायचं, तर जिज्ञासा, तुमच्या मनात जिज्ञासा अंकुरू द्या. तुमच्या बुद्धीत जिज्ञासा आहे की नाही, आपल्याला काही वाटतं आहे की नाही की जग कसं आहे, मी कोण आहे, हे कसं होतं, ते कसं होतं, हे बघण्यासाठी उठा. जागे व्हा म्हणजे काय, तर जागे व्हाचा अर्थ तुम्ही बघा की ज्या विषयात तुम्हाला जिज्ञासा आहे, उदाहरणार्थ मला डिझायनिंगमध्ये आहे, मला फिल्म मेकिंगमध्ये आहे, मला इतिहास, फिजिक्स, मेटाफिजिक्स कशातही जिज्ञासा आहे, तर उठून बघा की तो मार्ग, त्या जिज्ञासा तुम्हाला ज्या मार्गाने घेऊन जाणार आहे, तर त्या मार्गावर किती काटे आहेत, आसपास काय आहे, आपल्याला कसं मार्गक्रमण करायचं आहे, कसं पुढे जायचं आहे, ते उठा, ती तपस्या करा. म्हणजे या पूर्ण व्याख्यानामध्ये मी तपस्या या शब्दाचा जो अर्थ घेणार आहे तो त्याच्या पारंपरिक अर्थाने मी तपस्या म्हणत नाहीये. मराठीमध्ये तप या शब्दाचे बरेच अर्थ घेतले जातात. 12 वर्षांना आपण एक तप म्हणतो किंवा ऋषीमुनी जे तपश्चरण करतात त्या अर्थाने तप म्हणतो. पण मी जे म्हणतोय ते आज तुम्हा आम्हा युवकांच्या आयुष्यातलं तप आहे, म्हणजे जर्नी टुवर्ड्स एक्सलन्स आपण म्हणू शकतो. आणि जिज्ञासा आणि तपस्या यांचा संगम झाल्यावरती उत्कर्ष हा आपोआप घडून येतो. उत्कर्षाबद्दल मी नंतर पुढे बोलेनच, पण उत्कर्ष ही एक प्रक्रिया आहे, एक असा कोणता बिंदू नाहीये की म्हणजे या बिंदूला पोहोचला म्हणजे माणसाचा उत्कर्ष झाला असं म्हणता येत नाही. म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत की एखादा व्हिडिओ केला आणि त्याला 1 मिलियन व्ह्यूज आले, त्याचा माणसाचा उत्कर्ष झाला की तसं होत नाही. म्हणजे ती एक प्रक्रिया असते, ती चालत राहते आणि ती प्रक्रिया साध्य करायची असेल
तर तुमच्या आमच्यात काय हवी, तर जिज्ञासा आणि तपस्या करण्याची वृत्ती. बरं, हे जिज्ञासा आणि तपस्येचा को रिलेशन असा आहे, एकमेकांचा सहसंबंध असा आहे की जिज्ञासेशिवाय तपस्या होऊ शकत नाही. आणि तपस्या करताना जर जिज्ञासा नसेल तर आपल्याला मार्ग दिसू शकत नाही, अशी ती गंमत आहे. त्याच्यामुळे आज मी म्हटलं की युवा दिनानिमित्त आपण सगळ्यांशी बोलणार आहोत. माझ्याच वयाचे तुम्ही सगळे आहात, 1-2 वर्ष कमी जास्त असेल, पण हे बोलताना काहीतरी रेलेव्हंट बोलावं आणि फक्त ऐतिहासिक पौराणिकच मी बोलणार नाहीये, तर तुमच्या आमच्या आयुष्यात सुद्धा आपण हे कसं ॲप्लाय करू शकतो याच्या बद्दल सुद्धा मी बोलणार आहे. त्यामुळे साधारणतः तुम्हाला मी विषयाची कल्पना दिली, त्याच्यातच 5 मिनिट घेतले की पण तुम्हाला कल्पना यावी मी आज काय बोलणार आहे. तर साधारणतः मी फक्त जिज्ञासा, तपस्या आणि उत्कर्ष याच्याबद्दल बोलणार आहे. माणसाच्या इतिहासाबद्दल विचार करताना आपल्या सगळ्यांना असं वाटतं की माणसाचा इतिहास हा राजे महाराजांचा, युद्धाचा, रक्तरंजित आणि असा इतिहास आहे. पण जरा खोल विचार करून पाहिलं तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माणसाच्या प्रगतीचा इतिहास हा माणसाच्या जिज्ञासेचाच इतिहास आहे. म्हणजे आक्रमणांचा किंवा काहीतरी हिंसेने, द्वेषाने, रागाने मला दुसऱ्याचं सगळं संपवायचं आहे या भावनेने जर युद्ध केलं असेल कोणी, तर तो इतिहास खरं तर माणसाच्या अधोगतीचा इतिहास म्हटलं तरी हरकत नाही. पण जर माणसाच्या उत्कर्षाचा इतिहास बघायचा झाला तर तो माणसाच्या जिज्ञासेपासूनच सुरू होतो. म्हणजे अगदी तुमच्यासमोर मी एक थोडक्यात 2 मिनिटात काळाचा पट ठेवतो की आपल्या सेपियन्सचा इतिहास, तुम्ही सेपियन्स पुस्तक वाचलं असेल बहुधा, तर होमोसेपियन्सचा जरी आपण इतिहास पाहिला, जे आपण आहोत, तो काही लाख वर्षांचा आहे. काही लाख वर्ष माणूस असाच आपण झाडांवरती होतो, लपत होतो, प्राण्यांपासून पळत कशी बशी शिकार करत उदरनिर्वाह चालला होता आणि गाडी काही पुढे सरकत नव्हती. 2 लाख वर्ष गेले, 4-5 लाख वर्ष गेली, काहीच होत नव्हतं. चेंज कुठे झाला? म्हणजे आपलं माणूसपण आणि आपली प्रगती. मी का म्हणालो की जिज्ञासेचा इतिहास हाच माणसाच्या उत्कर्षाचा इतिहास आहे, की कोणीतरी एक असेल, म्हणजे तुम्ही गमतीने विचार करून बघा की ज्याने ती काहीतरी 2 दगड घासले असतील किंवा काहीतरी, आपण म्हणतो म्हणजे 2 दगड घासून, पण काहीतरी झालं असेल, ठिणगी, त्याने ठिणगी पाहिली आणि तो कोणीतरी एक होता जो 5-6 लाख वर्षांमध्ये पहिल्यांदा असेल. व्हॉट अ मुवमेंट असं म्हणायला हवं की त्याला कळलं की अरे काहीतरी आहे, याचं काय बघायला पाहिजे आपण, ही जिज्ञासा आहे. म्हणजे आपला शेतीचा उत्कर्ष जर काही सुरुवातीला झाला असेल, म्हणजे होमोसेपियन्स म्हणजे कोण, आपली ओळख काय, म्हणजे टीव्ही बघणारे का, तर असं काही नाही. किंवा काय होमोसेपियन्स म्हणजे काय, आपण जे आत्ता आहोत, आपल्या अस्तित्वाची मूळ ओळख काय, तर हे प्राणी विश्वामध्ये 1 बिलियन स्पीसीज आहेत आतापर्यंत माहीत असलेल्या. पण जिज्ञासा ह्यांनाच आहे की मी हा काय विचार केला, हे काय घडलं, हे बघायला पाहिजे, मला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या उत्कर्षाने त्याने आगीचा शोध लागला, नंतर चाकाचा शोध लागला. मी काही त्या शोधांबद्दल बोलायला इथे उभं नाही. त्यानंतर शेतीनंतर माणूस स्थिरावला. तो सगळा इतिहास आपण स्किप करू. पण मला असं सांगण्यात आलं, हिंदीतही काही लोक ऐकतायत, तर मैं कहना चाहता हूँ कि संस्कृति के सृजन का इतिहास ये मनुष्य की जिज्ञासा का इतिहास है. मतलब जो सृजन हुआ, जब कृषि संस्कृति आई हमारे यहाँ, और उसके बाद लोगों ने सोचना शुरू किया कि ये ठीक है, अभी मतलब सब कुछ हो गया, खाना मुझे मिल रहा है, पर ये ब्रह्मांड क्या है, या क्या चीज़ है, ये आकाश क्या आहे. आणि त्याच्यापासूनच आपल्या भारतामध्ये दर्शनांची सुरुवात झाली. बरं, मी हे दर्शन तुमच्यासमोर मांडतोय, त्याच्या मागे 2 कारण आहेत. एक म्हणजे अपरिहार्य कारण म्हणजे आपण स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आपण इथे आहोत, आणि मी जर वेदांताबद्दल काहीच बोललो नाही, मी उपनिषदांबद्दल काहीच बोललो नाही, तर या व्याख्यानाला तसा काही औचित्य नाही आणि तसा काही अर्थ नाही. त्याच्यामुळे भारतीय थोडी थोडी उदाहरणं देऊन आपण पटकन पुढे जाणार आहोत, वेळ कमी आहे. कारण म्हणजे भारतामध्ये सुरुवातीला आपल्याला माहीत असेल, आणि दुसरं कारण सांगायचं राहिलं ते म्हणजे दर्शनांबद्दलची अनास्था, आणि आपल्याला आपल्या संस्कृतीचा, जो मी नंतर मुद्दा मांडणार आहे, की नितांत अभिमान आहे, गर्व आहे, आपण भारतीय आहोत. आपल्याला 4000 वर्षांचा इतिहास आहे, 5000 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे काय विचारल्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहतं. म्हणजे अभिमान आहे तर तो कशाचा आहे? प्राचीन भारत एक सुवर्ण काळ होता म्हणजे काय होतं? तर तेव्हा जिज्ञासेची प्रचंड
माणसाला आकर्षण होतं, जिज्ञासेची पूर्तता करण्याची तीव्र इच्छा आपल्या मनात होती आणि त्याच्यापासूनच सांख्य दर्शनापासून आपली सुरुवात झाली आहे. भारतात आपल्याला 9 दर्शन आहेत. दर्शन माने स्कूल ऑफ थॉट्स. देअर आर 9 स्कूल ऑफ थॉट्स फ्रॉम सांख्य टू जैन. म्हणजे हे आपण आस्तिक टू नास्तिक असं धरतो, पण पहिलं दर्शन आहे जैन दर्शन. आपल्याला पुरातत्व शास्त्रज्ञ सांगतात की सगळ्यात प्राचीन दर्शन जर कोणतं असेल तर ते जैनांपासून सुरू होतं, मग सांख्य, मग न्याय, मग वैशेषिक, मग पूर्वमीमांसा आणि मग उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत जो विवेकानंदांनी मांडला. हे सगळं काय आहे? तुम्ही जर कधी महाभारत म्हणजे वाचून बघितलं, बघायलाच हवं, किंवा कोणतेही दर्शनांची पुस्तकं जरी छोटी छोटी पुस्तकं जरी वाचून पाहिली तर सगळ्यांचा शोध चाललाय की विश्वाची निर्मिती कशी झाली, आपण कोण आहोत आणि आकाशात काय. इट ऑल कम्स डाऊन टू दिस की कोणत्याही ख्रिश्चनिटीमध्ये जेव्हा न्यू टेस्टामेंट किंवा ओल्ड टेस्टामेंट रचलं गेलं तेव्हा त्यांचा विषय काय होता की नाही, पृथ्वी बहुतेक 7 दिवसात निर्माण झाली असेल. एक क्रिएटर असेल, कोई निर्माता होगा, उसने सृष्टी का सृजन किया होगा, फिर म्हणजे आधी काय आलं, मग सूर्य आला किंवा पृथ्वी आली. सगळं काय चाललेलं आहे तुम्हाला बघा. कोणती आपण जो तत्वज्ञानाचा रिलिजनचा इतिहास बघतोय तो सुद्धा काय आहे. आणि मी जे बोलतोय ते काहीतरी प्राचीन काळातलं सुद्धा नाही, कारण की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला धर्म हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे आपण कोणी म्हणालो एखादा की नाही माझा ईश्वरावर विश्वास नाही, मी नास्तिक आहे, पण वस्तुस्थिती अशीच आहे की त्या व्यक्तीच्या, तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा धर्म हा अविभाज्यच भाग आहे. कोणाला नसेल मानले तरी समाजाची वस्तुस्थिती आहे आणि ती जाणून घेताना सुद्धा हे मी एक आपल्या समाजात जे चालले त्याबद्दल बोलतोय. ही धर्म आपल्या सोबत आहे ते काय आहेत ते आताच तुम्ही जर कोणी स्टीफन हॉकिंगचा इंटरव्ह्यू वाचला असेल, त्यांना विचारण्यात आलं मागच्या वर्षी 2-1 वर्षांपूर्वी की धर्म म्हणजे तुमच्या दृष्टीने काय. तर त्यांनी उगाचच त्याची हेटाळणी न करता, कोणतेही अनादर न दाखवता ते म्हणाले की धर्म, रिलिजन इज अन अर्ली अटेम्प्ट टू अंडरस्टँड द युनिवर्स. धर्माचा इतिहासही काय आहे तर तो विश्वाला जाणून घेण्याच्या जिज्ञासेचाच इतिहास आहे. आणि त्या जिज्ञासेसाठी तपश्चरण केलं. हे जे ऋषीमुनी अनेक वनात राहायचे, त्यांनी लेखन केलं, हे सगळं काय आहे, उपनिषद काय आहेत. तर ती सगळी उपनिषद हीच आहेत की मला काय वाटतं की हे विश्व काय आहे. उपनिषदांमध्ये सगळी उपनिषदांचा सार काढला तर तो प्रकृती आणि पुरुषाचा संबंध, सहसंबंध सांगणारा सार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, या विषयाला अधिक न लांबवता सांगायचं झालं तर सगळ्यांचं असं एकमत झालेलं आहे उपनिषदांच्या मुनींचं आणि सगळ्या दर्शनांचं की एक प्रकृती आहे जी आपल्या तुम्हा माझ्यातून व्यक्त होते आणि एक मूळ पुरुष आहे. पुरुष म्हणजे मॅन नाही, पुरुष म्हणजे एक आत्मतत्व घेऊ आपण, ब्रह्मांडाची सृजन करणारं तत्व घेऊ. या दोघांचा मिलाप होऊन जे होतं ते आपल्या सगळ्यांचं जीवन आहे किंवा या सृष्टीत चाललेल्या सगळ्या घटना आहेत, असं उपनिषदांच्या ऋषींचं मत झालंय. त्यामुळे हा सगळा इतिहास जो सांगतोय मी तुम्हाला थक्क होऊन, तो जिज्ञासेचा इतिहास आहे. मग इस्लाम म्हणजे कुराणमध्ये म्हटलं गेलंय की सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि असा होत होत हा इतिहास आपल्यापर्यंत आलाय. बरं, हे जिज्ञासेबद्दल बोलताना मी तुम्हाला हे ऐतिहासिक घटना सांगितल्या, पुराणांबद्दल सांगितलं, उपनिषदांबद्दल सांगितलं, पण आपल्या आयुष्यात याचं करायचं काय, आता हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेला असेल की ठीक आहे, जिज्ञासेचा इतिहास इतका मोठा आहे, सगळीकडे जिज्ञासा भरली आहे, पण मी काय करू. म्हणजे माझ्या मनातली जिज्ञासा मी ओळखू कशी, करू काय. तर त्याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे ग्रंथालयात जाणं, माझ्याकडे असलेलं. म्हणजे ब्लेसेड आर दोज, बायबलमध्ये जसं म्हटलं जातं, तर ते माझं मत आहे असं की ब्लेसेड आर दोज चिल्ड्रन हू गो टू लायब्ररी ॲट व्हेरी अर्ली एज. जेव्हा ते अगदी 4, 5, 6 वर्षांचे होते तेव्हा त्यांना कोणीतरी जर लायब्ररीत, ग्रंथालयात सोडलं आणि त्यांना हवं त्या सेक्शनकडे जाऊ दिलं. म्हणजे माणसाचा ॲप्टिट्यूड टेस्ट आपण घेतो, तर ही सगळ्यात सोपी ॲप्टिट्यूड टेस्ट मला वाटते माझ्या अनुभवावरूनही, की ग्रंथालयात गेला आहे आणि तो कुठे इतिहासाकडे जातोय, विज्ञानाच्या सेक्शनकडे जातोय, कुठे जातोय. म्हणजे त्याची जिज्ञासा अभिमुख आपलं शिक्षण किंवा पालकत्व असेल तर ते मुलाला खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि आज सुद्धा आपण एक 20, 22, 18, 24 ज्या काही वर्षांचे आहोत, तर तेव्हा सुद्धा जिज्ञासेला आपण जितकं अंगीकारू. आता माझ्या ओळखीतल्या, आता आपल्या सगळ्या वयाचीच मुलं, माझी मित्रमैत्रिणी सुद्धा आहेत, बऱ्याचदा असं वाटतं, त्यांच्या बोलण्यातून जाणवतं किंवा समोरच्याला तरी जाणवतं की ह्याची जिज्ञासा ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रात ह्याने काही केलेलं नाही, त्याच्यामुळे तपस्या होत नाही. मी सुरुवातीला जे सूत्र सांगितलं की जिज्ञासेशिवाय तपस्याच शक्य नाही, तिचा मार्ग काय आहे ते कळणं शक्य नाही,
तर त्यामागे हेच कारण आहे की जे जिज्ञासा ज्या क्षेत्रात आहे, ज्या क्षेत्रात मला तासनतास मी हरवून जातोय, त्या क्षेत्रामध्ये मी नाही आणि त्यामुळे पुढचे सगळे समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे स्वची ओळख हा जो आज खूप महत्त्वाचा पैलू आहे, नॉलेज ऑफ द सेल्फ ज्याला म्हणतो, की खुद को पहचानना, तर त्याच्यासाठी सुद्धा जिज्ञासा ही अतिशयच उपयुक्त आहे. बरं, हे मी एक 19-20 वर्षांचं आपल्याबद्दल बोलतोय, त्याचं एक खूप सुंदर उदाहरण, मी अमेरिकन उदाहरण, जे आपल्याला भारतीय उदाहरणं बऱ्याचदा बोर होतात, पण अमेरिकन उदाहरण ऐकलं की जरा आपले कान जरा टवकारतात. तसं एक अमेरिकन उदाहरण मी तुम्हाला जॉन रॉकफेलर यांचं सांगू इच्छितो. जॉन रॉकफेलर यांचं नाव आपण ऐकलं नसेल तरच नवल आहे. मानवाच्या इतिहासातला जोपर्यंत मानवाचा इतिहास रेकॉर्ड केला गेला, जेव्हापासून संपत्तीचा इतिहास लिहिला गेला, तेव्हापासून जॉन रॉकफेलर हे आजवरचे सगळ्यात श्रीमंत माणूस, म्हणजे आज आपण जे एलॉन मस्क, बिल गेट्सचं नाव ऐकतो, ते त्यांच्या जवळही गेले नाहीत इतकं. म्हणजे अमेरिकन सरकारने जॉन रॉकफेलर यांची संपत्ती इतकी जास्त आहे की ती अमेरिकेच्या जीडीपीची तुलना उद्या करायला लागेल, समांतर जायला लागेल की काय, असं त्यांना वाटलं नाही. अमेरिकन सरकारने 1800च्या काळामध्ये एक कायदा रचून त्यांच्या संपत्तीला, त्यांच्या इंडस्ट्रीला ब्रेक केलं होतं आणि बऱ्याच इंडस्ट्रीत त्याचं विभागणी करावी लागली होती. अशा जॉन रॉकफेलर, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बिलीव्ह इट ऑर नॉट, 19-20व्या वर्षी जॉन रॉकफेलर हे एका बुक स्टोअरमध्ये काम करायचं आणि त्यांनी त्यांच्या डायरीत नोंदवून ठेवलेलं आहे की जॉन रॉकफेलर यांनी, की माझं स्वप्न काय आयुष्यातलं, की बस $1 लाख मला कमवायचे आहेत. तुम्ही आजही त्यांचं चरित्र पाहिलं तर तुम्हाला हा किस्सा लक्षात येईल की आपली जशी आज तुमची आमची एक स्वप्न असतं की बस काय हवं, $1 कोटी हवेत, $1 कोटी मिळाले की त्याचं आपण काय व्याज करू, एखादा व्यवसाय काही करता येईल आपल्याला. तसं त्या बुक स्टोअरमध्ये काम करणाऱ्या मुलाचं स्वप्न होतं की मला बस $1 लाख मिळाले की संपलं, आयुष्य संपलं. बरं, त्याला कुठून तरी कळलं, हे मी व्यावसायिक जिज्ञासेबद्दल बोलतोय बरं का, जे तुमच्या आमच्या आयुष्यात 100% ॲप्लिकेबल आहे. तर त्या माणसाला कळलं की काहीतरी पेन्सिल्व्हेनियामध्ये आणि मिशिगनमध्ये, तुम्हाला ऐकून असतील राज्य अमेरिकेतली, तिकडे काहीतरी प्रयोग चाललाय की कोणीतरी म्हणे प्रोफेसर आहे. बऱ्याच आख्यायिका तेव्हा सुटल्या होत्या की एका प्रोफेसरने काहीतरी एक सिगरेट टाकली कुठेतरी विहिरीमध्ये आणि ती पेट घेतला, तर ते काय झालं, तर तिथे तेल सापडलं, इत्यादी इत्यादी. तर असं तेल सापडल्यावरती ह्याच्या मनात विचार आला की हे जे बातमी मी वाचतोय रोज, म्हणजे बुक स्टोअरमध्येच काम करायचा, तिथेच वृत्तपत्र येत असे, तर ह्याला मी विकत घेतलं तर काय, हे काय आहे द्रव्य, एकदा मी जाणून घेऊ. म्हणजे त्याचा काहीच संबंध नाही. म्हणजे म्हणायला गेलं तर तो आर्ट्सचा सुद्धा विद्यार्थी नव्हता. म्हणजे एका बुक स्टोअरमध्ये काम करायचा, $1 लाख कमवायचं स्वप्न होतं. पण ही व्यावसायिक जिज्ञासा बघा कशी आहे की हे काय, हा प्रॉडक्ट काय, ह्याचा मी काय करू शकतो, ह्याच्यातून मी कसा पैसा कमवू शकतो. मी हे तुम्हाला मानवाच्या इतिहासातल्या सर्वात श्रीमंत माणसाची गोष्ट सांगतोय आणि तो कोण होता, तर तो एका बुक स्टोअरमध्ये काम करणारा मुलगा होता. तर त्याने ते पाहिलं की हे तेल काय आहे आणि त्याचं काय करता येईल. तर त्यांनी भेटला, तो थांबला नाही. म्हणजे तपस्या काय आहे, जिज्ञासा तर आली की ठीक आहे, तेल म्हणजे काय कळलं, त्याचे कंपोनंट्स कळले, त्याची माहिती घेतली एका यशस्वी उद्योगपती. तपस्या काय केली, तर इकडून $100 आणि इकडून $1000 आणि इकडून $10,000 आणि ही तपस्या आहे, ज्याला मी त्याच्या मूळ भाषेत नाही म्हणत आहे, की प्रयत्न करत राहायचं की काय करू मी ह्याचं की मी ते $1 लाख कमवू शकू. आणि गंमत बघा की $1 लाख म्हणता म्हणता हा माणूस कधी $1 कोटी आणि कधी ते ओलांडून $10 कोटी पुढे गेला, त्याचं त्यालाही कळलं नाही. पण ती सुरुवात कुठून झाली, ती जिज्ञासेतून झाली की तेल काय, ह्याचा मी कसा वापर करू शकेन. राष्ट्र मोठी होतात म्हणजे काय, म्हणजे आपल्याला भारताला उद्या सुवर्णयुग बघायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे, तर आजची युवा पिढी ही जर व्यावसायिक जिज्ञासेने, वैचारिक जिज्ञासेने, बौद्धिक जिज्ञासेने जर भारलेली पिढी असेल, म्हणजे ती एखादं व्याख्यान चाललं आहे आणि आपण काहीतरी पुन्हा इंस्टाग्रामच बघतोय अशी पिढी नसेल आणि खरोखरच काहीतरी लक्ष देणारी पिढी असेल, तर आपल्याला उद्याचं राष्ट्र मोठं करायचं आहे. बरं, राष्ट्र जाऊ द्या, स्वतःला मोठं करायचं आहे, तर त्या जिज्ञासेला चालना द्यावी लागेल. हे तंत्रज्ञानाचं झालं. अजून एक महत्त्वाचं, एक सुंदर गोष्ट, आता व्याख्यानाचा ओघ आहे, खूप नॉन फिक्शन झालेला आहे. आता मी फिक्शन रायटर आहे, त्याच्यामुळे व्याख्यानात सुद्धा काहीतरी कथात्मक भाग असावा आणि काहीतरी फिक्शन असावं. तुम्हालाही काहीतरी एक उदाहरणातून गोष्ट समजून यावी म्हणून 2 उदाहरणं सांगणार आहे. बरं, ती 2 उदाहरणं प्राचीन इतिहासातली आहेत आणि बौद्ध दर्शनातली आहेत. ही सांगण्याची 2 कारणं.
पहिलं कारण म्हणजे स्वामीजींबद्दल बोलतोय. म्हणजे मी कोणतंही आता उपनिषद दर्शन याच्याविषयी काय आलं तर हे कारण तुम्हाला सांगणार आहे की मी स्वामीजींबद्दल बोलतोय. आणि त्यांना स्वामीजींची बौद्ध दर्शनाबद्दलची व्याख्यानं खूप, म्हणजे आपण जे समजतो की ते ही वॉज अ हिंदू, ही वॉज अन इंडियन मंक, फिलॉसॉफर. त्यांनी भारताच्या सगळ्या दर्शनांचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी बौद्ध, जैन, वैदिक, ज्याला आपण आज हिंदू म्हणतो, आणि त्यांनी ख्रिश्चनिटीचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मी एक दोन गोष्टी सांगणार आहे आणि त्या बौद्ध दर्शनातल्या. आणि मी जे सूत्र तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की जिज्ञासा, तपस्या आणि उत्कर्ष हे इंटरलिंक्ड कसे आहेत, आणि त्यातून आपण तर खूप चांगल्या घरातले आता सगळे आहोत सुदैवाने. तुमच्या सगळ्यांकडे बघूनही मला वाटतंय की छान घरची परिस्थिती छान आहे आणि आपण एक स्वप्न घेऊन काहीतरी करतोय, म्हणजे डिझायनिंगच्या क्षेत्रात असेल, फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात असेल. पण तुम्हाला एक मी उदाहरण सांगणार आहे, ते एका वेश्येचं उदाहरण आहे. तिचं नाव आम्रपाली. आम्रपालीचं उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की त्या काळामध्ये जवळपास 2500 वर्षांपूर्वी जेव्हा गौतम बुद्ध आपल्या भारत देशात फिरत होते आणि उपदेश देत होते, तेव्हा या आम्रपालीची गोष्ट अशी झाली की ती त्या गावामध्ये इतकी प्रचंड सुंदर दिसणारी मुलगी की तेव्हाची समाज व्यवस्था आणि एकूणच दृष्टिकोन स्त्रीकडे बघण्याचा असा होता की हिचं एका पुरुषाशी लग्न होणं हा समस्त पुरुषांचा अपमान आहे. तिच्या कथेत असं लिहिलंय थेरीगाथेमध्ये. म्हणून तिला नगरवधू अशी उपाधी दिली. म्हणजे थोडक्यात काय, तर ती सगळ्या गावाचीच वधू. आणि बिचारीला काही कळण्याच्या आत तिच्या वडिलांना काही करता आलं नाही आणि ती ती या मार्गाला तिला जबरदस्तीने लागावं लागलं. काय काय करावं. पण तिच्या मनात ती तशी नव्हती. तिच्या मनात जिज्ञासा होती की हे का का केलंय, हे काय जग काय आहे, आणि हे जे साधू फिरता आहेत, ऋषी फिरतायत, हे काय करतायत, कशाचा शोध चाललाय सारखं तिच्या मनात. आणि एकदा काही बौद्ध भिक्खू चालले होते, कथा अशी सांगते, आणि ती त्यांना विचारलं की तथागत बुद्ध आहेत का, इथे इथे येणार आहेत का. तर ते भिक्खू त्यांना म्हणाले की तू तू कोण आहेस, तू त्यांच्या समोर कसं जाणार, असं ते सुरुवातीच्या अवस्थेत असतील. तथागत बुद्धांना ही गोष्ट कळली. त्यांनी बौद्ध भिक्खूंना सांगितलं की धम्म हा सर्वांसाठी आहे. म्हणजे ह्याचा पर्पजच काय, म्हणजे मी हे जे सगळं करतोय त्याचा पर्पजच विषमता विरहित, शोषण विरहित व्यवस्था निर्माण करणं, हाच बौद्ध धम्माचा पर्पज आहे, उद्देश आहे यही बौद्ध धम्म का. आणि मग तथागत बुद्ध स्वतः तिच्या घरी गेले आणि तिने त्यांना प्रश्न विचारला की हे काय आहे, म्हणजे विश्व काय आहे, माझं इतकं दुःख आहे, मी ह्याच्यातून बाहेर पडू शकेन का, आणि दुःखातून बाहेर पडायचे मार्ग काय. तिच्या मनातली जिज्ञासा संपली नाही. आणि तथागत बुद्धांनी तिला अष्टांग मार्ग सांगितला. जे सांगायचं ते सांगितलं, त्याच्यात मी जात नाही. आणि ते सांगितल्यावरती ती बौद्ध भिक्खुणी झाली. म्हणजे इतिहासातलं आपण प्राचीन भारताचं आपण एक काहीतरी सुवर्णकाळ होता आणि खूप मोठी मोठी लोक आपल्याकडे होऊन गेले असं म्हणतो. पर ते होऊन गेली म्हणजे काय, तर हे सगळं झालंय आपल्याकडे एका वेश्येला सुद्धा एका मोठ्या पदापर्यंत बौद्ध धम्मामध्ये अर्हत म्हणतात. तर ते अर्हत होण्यासाठीची योग्यता प्राप्त करण्याचं तप, त्या करण्याचे कष्ट करण्याचं सामर्थ्य तथागत बुद्धांनी तिला दिलं. तिने कथा अशी सांगते की तिने ते कष्ट केले, तिने जाणून घेतलं, ती शिकली, तिने अभ्यास केला आणि तिचा उत्कर्ष झाला. आणि सगळ्या बौद्ध धम्मामध्ये आज तिला तुम्ही जर पुण्यात जात असाल तर आम्रपाली बौद्ध विहार बरेच आपल्याला दिसून येतात. या आम्रपाली नंतर अजून एक उदाहरण मी सांगणार आहे की आता हे उदाहरण सांगितलं, तुम्ही म्हणाल की हे अतिशयच म्हणजे रेलेव्हंट मला कसं वाटेल, म्हणजे एक वेश्या, तिचा उत्कर्ष होणं हे ठीक आहे, पण आम्ही जरा चांगल्या घरात आहे एखादी स्त्री, तर तिचं काय झालं. तर एक खेमा नावाची सुद्धा स्त्री होती, ती सुद्धा बौद्ध दर्शनामध्ये तथागत बुद्धांच्याच काळातली होती. तथागत म्हणजे तुम्ही जर चीफ डिसायपल ऑफ गौतम बुद्ध टाकलं तर खेमाचं नाव येईल, इतकं तिचं महत्व आहे. आणि दुर्दैवाने ते माहीत नाही. हे तुम्हाला सांगण्याचं कारण की आपल्याला ती राजाची कन्या बिंबिसार नावाचा राजा तेव्हा अयोध्या प्रांतामध्ये बिहारमध्ये राज्य करत होता आणि त्याची ही पट्टराणी होती. तिला तिच्या सौंदर्याचा, संपत्तीचा प्रचंड अहंकार होता आणि ती एके दिवशी तिचा म्हणजे बिंबिसार राजा हा तथागतांचा खूप मोठा शिष्य होता, भक्त होता, तो बौद्ध सुद्धा झाला होता. तर ती तथागतांकडे गेली आणि तिला माहीत नव्हतं. हे खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. म्हणजे आम्रपालीचं मी जे उदाहरण तुम्हाला दिलं, तिला आधीपासूनच जिज्ञासा होती की मी हे दुःखात का आहे, मी ह्याच्यातून बाहेर कसं पडू, हे जग कसं चालतं, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग काय.
पण खेमाची कथा अशी आहे की तिलाच माहित नव्हतं तिच्यामध्ये इतकी मोठी जिज्ञासा दडली आहे, जी अनेकांची स्थिती असू शकते आपल्यापैकी. फक्त प्रश्न काय आहे की ती ती एक भेट, तो एक क्षण जेव्हा आपण म्हणजे अगदीच तथागत बुद्धांच्या तर सहवासात जाता येणार नाही, पण काहीतरी असं म्हणून एखादं पुस्तक आपल्याला भेटणं, एखादी वाचणारी व्यक्ती, एखादी बहुश्रुत व्यक्ती आपल्याला भेटणं, तो त्या क्षणाची फक्त आवश्यकता असते. आणि ती तथागत बुद्धांकडे गेली आणि त्यांनी तिला सौंदर्याबद्दल प्रश्न विचारले अनेक, आणि तिच्याकडे उत्तर नव्हतं. ते म्हणाले, 20 वर्षांनी तू इतकी सुंदर असशील. ती निशब्द झाली. मग तुला दुःख होईल, ती निशब्द झाली. खरोखरच म्हणजे हे सौंदर्य जे मी मिरवते, मग काय करायचं? मग तथागत बुद्धांनी म्हटलं की प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. तुम्ही स्वतःच्या मार्गाने पुढे जाता, तो स्वतःचा मार्ग शोध. आणि खेमा जी पट्टराणी होती ती भिक्खुणी झाली, आणि ती तथागत बुद्धांसोबत तिला जाणीव झाली की माझ्यामध्ये एक प्रचंड जिज्ञासा दडलेली आहे, जी मी तिच्या अपब्रिंगिंगमुळे म्हणा किंवा कशाने तिला माहीत नव्हतं. आणि ती सुद्धा तिचा उत्कर्ष झाला म्हणजे काय झालं, तर ती अरहत पदापर्यंत पोहोचली. पण तो सुद्धा एक बिंदू नव्हता. म्हणजे ती एकाच दिवशी यायचं आणि तिला काहीतरी पदवी द्यायची, असं काही ती प्रक्रिया नसायची. बराच तिने तपश्चर्या केली. त्या काळच्या शिक्षण पद्धतीनुसार जी माहिती उपलब्ध होती, त्या माहितीनुसार तिने माहिती करून घेतली, दुःखातून बाहेर जाण्याचे मार्ग घेतले, अष्टांग मार्ग जाणून घेतला, आणि ती पुढे तिचा उत्कर्ष झाला. ही काही महत्त्वाची मी उदाहरणं सांगतोय. आज एआयचं युग आहे, आणि ज्या माझ्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल मला बोलायचं आहे या व्याख्यानात, जिज्ञासा आणि तपस्या याबद्दल सांगताना, की आपल्या सगळ्यांना रेलेव्हंट वाटेल, आपल्या सगळ्यांना म्हणजे तळमळीने मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आजचं युग हे प्रचंड अनिश्चिततेचं युग झालेलं आहे. म्हणजे डिझायनर्स असोत किंवा कोणते इंजिनियर्स असोत, माझे सगळे मित्रमंडळी हेच हेच सगळी कामं करतात. आणि मी आता स्वतः लेखक असल्याने अनेक प्रकाशक आणि त्यांच्याकडे काम करणारे चित्रकार, फिल्म मेकर्स आणि या सगळ्यांशी माझ्या रोजची ओळख आहे. आणि खूप मोठं संकट आपल्या डोक्यावर घुंगावत आहे, आणि ते आपल्याला म्हणजे आपल्याकडे फारसं बोललं जात नाहीये. जिज्ञासाहीन अनावश्यक गोष्टींबद्दल सामाजिक चर्चा घडता आहेत, आणि त्यामुळे माझी जबाबदारी आहे वक्ता म्हणून की तो म्हणजे चालला आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. आणि ही फक्त ऐतिहासिक पौराणिक उदाहरणं न देता आज आपल्याला काय आवश्यकता आहे, आज आपण काय करायला हवं ते सांगावं. त्यामुळे एआय बद्दल मी थोडंसं बोलणार आहे. बरं, तुम्ही म्हणाल जिज्ञासा आणि तपस्येचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय संबंध? तर सुरुवात करताना हीच करायला हवी की त्याने आपली जिज्ञासा म्हणजे 20 वर्षांपूर्वी माझे वडील जेव्हा पीएचडी करत होते किंवा त्याच्या आधी, तर त्यांना ते जे कष्ट होते ते सांगतात की लायब्ररीतून एक एक पुस्तक मिळवणं, मग ते दुसऱ्याला असेल तर काय, मग सगळेच प्रश्न आहे, ती रेफरन्स लिस्ट कुठून आणायची, आणि लायब्ररीत पुस्तक नसेल तर काय करायचं, मग ते विकत घेतानाचे ह्या सगळ्या समस्या असताना मी आज विचार करतो की आज आज इतकं बुलिश आहे जिज्ञासेचं, जर आपण मार्केटच्या भाषेत बोललो की जिज्ञासा, तपस्या आणि एक्सेलन्सची जर्नी ही जगामध्ये इतकी प्रचंड बुलिश आहे की आज मला काहीही माहिती हवी असेल तर मी चॅट जीपीटीला ते इतक्या सहज विचारतो. तुमचा विश्वास म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ते वापरलं असेल म्हणून निश्चितच बसेल की मी आता समुद्रगुप्ताच्या वरती लेखन करत असताना सुद्धा मी काही काही संदर्भ की अच्छा म्हणजे मग गुजरातचा राजा तेव्हा कोण होता काही आठवत नाही, आता अख्खं पुस्तक वाचण्यापेक्षा मी चॅट जीपीटीला लगेच विचारायचो की 450 मध्ये गुजरातचा राजा कोण, पटकन लगेच उत्तर यायचं. त्यामुळे जिज्ञासा आपली पूर्ण करण्यासाठी हे जे एआय तंत्रज्ञान जितकं विघातक आहे, त्याची विघातक बाजू मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठीच खरं हा घाट घातलाय. पण त्याचा इतका उपयोग करून घेण्यासारखा आहे. आणि मी ज्या क्षेत्रांमध्ये आता आपलं कॉलेजच हे आर्ट्स अँड डिझायनिंग आणि फिल्म मेकिंगचं आहे, आणि मी एक्झॅक्टली ह्याच क्षेत्रात आहे. पूर्ण वेळ दुसरं काहीच करत नाही, हेच काम करतो. आणि त्यामुळे ह्या क्षेत्रातली जी कोणी तरुण मंडळी किंवा व्यावसायिक मंडळी, प्रकाशक मंडळी सुद्धा माझ्या ओळखीची आहेत, किंवा कोणतेही क्षेत्र असू देत, माझे अनेक मित्र इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये कन्सल्टंट वगैरे, त्या सगळ्यांचं मत काय चाललं आहे मार्केटमध्ये. अचानक 15% लोकांना काढलं, 20% लोकांना काढलं, नोकरीला प्लेसमेंटला प्रॉब्लेम, हे सगळं का आहे? तर एक्सलन्सला आज फक्त किंमत आहे. आज मला एवढीशी गोष्ट येते, हे मी कुठून तरी शिकलो आहे आणि कळते, ह्याला शून्य किंमत राहिलेली आहे. कारण की आज तंत्रज्ञानामुळे ज्यांनी तुम्हाला फर्स्ट मूव्हर्स, बिगिनर्स ॲडव्हान्टेज हे माहिती असेल की ज्यांनी ते आधी वापरलं त्यांना फायदा झाला, पुढचे मग मागे राहिले. त्याच्यामुळे इतकी जिज्ञासेवर स्वार होण्याची आवश्यकता आजच्या काळात जितकी होती ती कधीच नव्हती. म्हणजे आज तुम्ही साधं कोणी शिक्षक व्हायचं जरी ठरवलं किंवा कोणी कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं,
तर तुम्हाला कल्पनाही नसेल की 100 लोक आधी त्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून इतके पुढे गेलेले आहेत, इतके त्यांनी रिसर्च करून ठेवलेलं आहे, इतकी माहिती मिळवून ठेवलेली आहे. तर त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा आपल्याला जितक्या लवकर वापर करता येईल, जितकं लवकर, म्हणजे मला एक गंमत अशी वाटते की अनेक खूप मोठी व्यक्ती असतात माझ्या क्षेत्रामध्ये, आणि त्यांना मी पहिल्यांदा त्यांना विश्वासच बसत नाही की असं तंत्रज्ञान काही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्याला इतकी प्रचंड जास्त यावर चर्चा. आजचा युवा दिन आहे आणि मी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला जे सांगायचं ते सांगितलेलंच आहे. पण आज युवांना काय रेलेव्हंट आहे, आज कशाची आवश्यकता आहे, तर ही तळमळीने मी तुम्हाला सांगतोय की जिज्ञासेला जर आज आपण विसरलो तर भविष्य खरोखरच अंधार आलेला आहे. कारण हा काळच जिज्ञासेचा आहे, हा काळच एक्सलन्सचा आहे. आणि एक 20 वर्षांमध्ये जे एक बबल तयार झालं की IT ने जे जॉब्स दिले किंवा ॲडोबीने जे काही तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध करून दिलं, आपल्याला असं वाटायला लागलं की बस अशाच नोकऱ्या मिळतात. पण तंत्रज्ञानाला जेव्हा आपली गरज संपेल किंवा ती गरज कमी होईल, तेव्हा बॅक टू नॉर्मल 2000च्या आधीच्या काळात आपल्याला हवं, आपण जातोय, आपल्याला कळतही नाही आपण कोणत्या विषयांबद्दल चर्चा करतोय आणि नेमकं काय सुरू आहे. त्याच्यामुळे आपल्याला अतिशय गरज आहे जिज्ञासेवर स्वार व्हायची आणि एक्सलन्सकडचा आपला मार्गक्रमण करायची. तपस्या ही, म्हणजे मी जे तुम्हाला आता म्हटलं की आपण एक्सलन्सकडे जाण्याची गरज आहे, ती कसं जाता येईल आपल्याला. एक्सलन्सकडे जाणं म्हणजे काय, उत्कर्ष साध्य करणं. त्यामुळे उत्कर्षाबद्दल वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही, मी तपस्येबद्दलच बोलेन. तपस्येची मूर्ती, अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वतः बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे महाराष्ट्रात आपण आहोत आणि वेगळं काही उदाहरण द्यायची काही आवश्यकताच नाही. म्हणजे तुमच्यापैकी कोणीही मी आज जर विचारलं की बाबासाहेबांची जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती एकाची तरी, म्हणजे त्यांचे म्हणजे सामाजिक, इतर गरिबी, इतर सगळे, हे कोणाचं असेल सुदैवाने, मला आशा आहे की तुमच्यापैकी कोणाची ती नसणार आहे. त्याच्यामुळे असं एक उदाहरण आहे जे अक्षरशः राखेतून फिनिक्स पक्षासारखं बाहेर आलं, उडालं. त्याने, तुम्हाला सोपी गोष्ट वाटते अमेरिकेमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाणं आणि तिकडे एक थिसिस सादर करणं. ज्या मुलाला वर्गात, तुम्ही कल्पना करा, आपल्याला जर वर्गाच्या बाहेर बसवलं आणि हेटाळणी दिली तर एक तर पहिला तर द्वेषच येईल, शाळेतच जायचं नाहीये, सगळे हे करतात, अमुक तमुक तमुक. पण जिद्द काय आहे, एक्सलन्स, म्हणजे आज आपण त्यांचं नाव घेतो, त्याचं कारण काय, त्यांनी नाही सोडलं, लगेच आहे. एक्सलन्स मिळवल्याशिवाय, म्हणजे जोवर मी सादर केलेला थिसिस हा 70 वर्ष सर्वोत्तम थिसिस असेल, इतकाच एक्सलन्स, नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे, आणि हे तुम्हाला मी सांगतो की काहीतरी बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे, म्हणजे ते खूपच, आपण त्यांना, म्हणजे बऱ्याचदा आपल्या भारतीय समाजाला सवय आहे की एखाद्या व्यक्तीला म्हणजे इतकं दूर करायचं माणसाच्या की आपण त्याचे होऊ शकत नाही, ते एकटेच झाले. असं, अशी व्यक्ती शतकात एकटीच येते आणि बाकीचे मग त्यांनी फक्त त्यांची पूजा करावी आणि आदर्श घेऊ नये, अशी आपल्याला सवय लागली आहे. पण असं नाही आहे मित्र हो मैत्रिणींनो, की हा काळ इतका प्रचंड एक्सलन्स आहे, इतकी प्रचंड स्पर्धा आहे, आणि स्पर्धेत टिकायचं झालं तर आपल्याला तपस्येशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांचं मी उदाहरण सांगितलं, विवेकानंदांचं उदाहरण, म्हणजे मी इतर सगळी तुम्हाला उदाहरण दिली, पण आजचं औचित्य साधून बोलायचं झालं तर विवेकानंद का मोठे झाले. आज आपण बसलो आहे, विवेकानंद जाऊन कित्येक वर्षानंतर, 1 शतकानंतर किंबहुना, 1 शतकाहूनही अधिक काळ झाला आपल्याला, 120 वर्ष जवळपास. तर इतकं झालं, 1903 ते आज, कल्पना करा. आपण आजही बसलोय, तुम्ही सगळे इथे आहात, आपण तो साजरा करतोय, आज सुंदर पथयात्रा झाली, इतके सगळे कार्यक्रम चालले आहेत. हे सगळं का शक्य झालं, कारण की कलकत्त्यामध्ये नरेंद्रनाथाला एक प्रश्न पडला की मी कोण आहे. म्हणजे हे सगळं जे चाललंय आपल्या आसपास, त्याची सुरुवात कुठे झाली की वन फाइन डे, एक क्षण ऐसा आया कि जहाँ पे नरेंद्रनाथ को, उनके मन में ऐसा सवाल आया कि मैं कौन हूँ, मैं यहाँ पे क्यों आया हूँ, मुझे जानना है ये कि सच में ईश्वर होता है कि नहीं होता है, ये विश्व कैसे चलता है, ये सब जिज्ञासा उनके मन में आई। और वो, उनको किसी ने कहा कि एक रामकृष्ण करके एक गुरु है, आप उनके पास जाइए तो आपको सब आपके प्रश्नों का उत्तर मिलेगा। और फिर वो रामकृष्ण मठ में गए और बाकी सगळं झालं तो आपल्याला इतिहास आहे। बरं, रामकृष्णांनाही भेटल्यावरती त्यांनी असं नाही केलं की रामकृष्णांचे जे शिष्य झाले ते म्हणतील ते ऐकलं, म्हणजे ती जर्नी खूपच, आता मी त्या चरित्रात पुन्हा जात नाही कारण की आजचा माझा विषय तो नाही, पण जिज्ञासेने भारावलेले विवेकानंद जेव्हा रामकृष्णाकडे जातात तेव्हा ते सहजासहजी नाही विश्वास ठेवत, जोवर त्यांना स्वतःला प्रचिती येत नाही। तुम्हाला ती अनेक प्रसंग, तो कॉईनचा प्रसंग माहीत असेल किंवा कित्येक प्रसंग की ज्यांनी, म्हणजे जसं समर्थांनी म्हटलंय, गुरु पारखून घ्यावा,
तसं त्यांनी पारखून घेतलं आणि म्हणजे जिज्ञासेच्या भरात म्हणजे ही सुद्धा एक एक म्हणजे जेन झी आपली एक प्रवृत्ती असेल म्हणायला हरकत नाही, की बऱ्याचदा मला दिसून येते समाजामध्ये, की म्हणजे बऱ्याच माझ्या बहिणी सुद्धा लहान आहेत आणि समाजामध्ये, की सहज हुरळून आपण जातो. म्हणजे माझा तो शेवटचा मुद्दा आहे, की जिज्ञासेशिवाय हुरळून जाणं. पण मुद्दा असा आहे, की नरेंद्रनाथाला जिज्ञासा त्याच्या मनात आली, की हे काय चाललंय, कसं चाललंय? एकनाथांसारखं एकनाथ जसे गेले होते आणि त्यांनी विचारलं, की मी कोण, कोठीला, काय येथे येणे जाणे. त्याच्यानंतर त्यांनी प्रवास केला आणि तप इतकं केलं, की आपण आज आम्ही बोलताना हाच मुद्दा म्हटला, की विवेकानंदांनी काय केलं, तर अमेरिकेत जाऊन भाषण केलं. बरं, अमेरिकेत जाऊन भाषण केलं, त्या 1.5 मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी असं काय म्हटलं त्या काही मिनिटांमध्ये, की अख्ख्या जगाने त्यांचा गौरव केला. तर ते जे काही म्हटलं असेल त्याच्यात आपण जाऊ नकोयात. त्याचं कारण असं आहे, की 5 मिनिटांमध्ये जग जिंकून घेण्यासाठी जवळपास त्यांनी 5,000 वर्षांचा इतिहास प्यायला असेल. त्यांनी तप केलं होतं, म्हणजे जो उत्कर्ष आपल्याला दिसतो, ज्या उत्कर्षामुळे आपण इथे बसलो, त्या उत्कर्षाच्या सुरुवातीला आहे जिज्ञासा, मध्ये आहे तपस्या आणि मग उत्कर्ष आहे. जिज्ञासा आणि तपस्याशिवाय उत्कर्ष होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हा खूप प्रमुख मुद्दा आहे, की विवेकानंदांच्या औचित्याने आपण इथे आलोय आणि त्याच्यामुळेच जिज्ञासा, तपस्या आणि उत्कर्षाचा मी इथे विचार मांडतोय, त्याची उदाहरणं देतोय. आजच्या काळातही अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आपण आज राज्यकर्त्यांचं उदाहरण घेऊ आणि विरोधकांचं सुद्धा उदाहरण घेऊ. म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजकीय मतमतांतर आहेत इत्यादी वगैरे वगैरे जे काही असेल ते, पण आपण एक तटस्थपणे आपण एक फक्त जिज्ञासा, तपस्या, उत्कर्ष एवढ्या विषयाला अनुसरून मोदीजींचं किंवा राहुल गांधींचं दोघांचंही उदाहरण घेतलं, तर 20 वर्ष घर सोडून त्यांनी जे काही केलं, म्हणजे पंतप्रधानपदी एक इतका गरीब मुलगा बसतो, ह्याच्या मागे आणि पुढे त्यांचे निर्णय वगैरे हे तुम्ही सगळं सोडाच, बसतो एवढ्या घटनेपुरतं आपण बोलू, की पंतप्रधान पदापर्यंत तो जातो. म्हणजे ठीक आहे, आपल्याला नसेल जायचं, जिथे जायचं असेल, मला प्रोफेसर व्हायचं आहे, बस इतकंच माझं आहे, पण त्याच्या मागे तपस्या आहे ना. एका जागेसाठी जर 100 लोक आहेत, म्हणजे पंतप्रधानाच्या जागेसाठी सुद्धा अनेक जण आहेत, तिथपर्यंत मी पोहोचणार कसा, असेच उदाहरणांना डोळ्यासमोर ठेवून 20 वर्ष काम केलं, 20 वर्ष अजून घर सोडून काम केलं, कुठेही राहिले, जे मिळेल ते खाल्लं आणि पुढे गेले आणि ते पंतप्रधान झाले. राहुल गांधी प्रमुख विरोधक आहेत, त्यांना पुढे जायचंय, काय करतायत ते 3,000 किलोमीटर चालतायत, ही तपस्या आहे. म्हणजे उत्कर्ष साधायचा असेल तर जिज्ञासा तर लागतेच. जिज्ञासा म्हणजे ते तो मार्गापर्यंत कसं जाऊ हे रस्ता बघावा लागतो, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतरच तो उत्कर्ष साध्य होतो. हा विषय मांडण्याचं अजून एक प्रमुख कारण आहे आणि मला वाटतं की ते प्रमुख कारण सांगून मी थांबतो. एक पाणी घेऊ का फक्त. जिज्ञासा, तपस्या आणि उत्कर्ष याच्याबद्दल बोलताना मी हा विषय तुमच्यासमोर का मांडला याची अनेक कारणं सांगितली. जिज्ञासेबद्दल थोडं बोललो. हा विषय असा नाही की तुमच्यासमोर मी तासनतास एखादं चरित्र सांगतोय, प्रसंग रंगवतोय, तुम्ही ऐकताय, पण निष्कर्ष काहीच निघाला नाही, आपण काहीच घेतलं नाही. त्यामुळे ह्या विषयाबद्दल इतकं अप्रासंगिक लांबवणं सुद्धा योग्य नाही. पण सांगण्याची मी कारणं सांगितली. जिज्ञासेबद्दल थोडं बोललो, तपस्येबद्दल बोललो, उत्कर्षाबद्दल बोललो. पण आज भारतासाठी तरुण सोडा, सगळ्या वयोगटांमध्ये अगदी 14 ते 80, 90, 100 या पूर्ण वयोगटासाठी राष्ट्राविषयी चिंतन करताना, कारण की विवेकानंदांबद्दल आपण बोलतोय आणि आज काय करायचं, त्यांचा आदर्श घेऊन काय करायचं, तर राष्ट्राविषयी चिंतन सुद्धा करायचं आहे. स्वतः विवेकानंदांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते राहिले. तुम्हाला माहिती आहे की अगदी त्यांनी समाजातल्या गलित गात्र त्यांची सेवा करणं हीच ईश्वराची पूजा त्यांनी मानली. ते अगदी म्हणजे वेश्यांच्या उत्कर्षांपासून ते अगदी लहान सहान अगदी कर्मचाऱ्यांच्या उत्कर्षापर्यंत त्यांनी सगळ्यांचा विचार केला. बरं, अशा महापुरुषाचं चरित्र आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एकत्र आलेलं असताना आपण फक्त मी तुम्हाला स्वतःचा विचार करायला सांगणं हे सुद्धा प्रासंगिक ठरणार नाही. त्याच्यामुळे राष्ट्राचा विचार करायचा झाला तर आपल्या राष्ट्रासाठी काय महत्वाचं आहे, की जो एक विचार मला तुम्हाला सगळ्यांच्या मनात देऊन जायचा आहे. कारण आपण आता सगळे त्या वयाच्या पुढे, 18च्या पुढे आहोत असं मला दिसतंय, की जेव्हा राजकीय जाणीवा आपल्या मनात यायला लागतात, जेव्हा धार्मिक जाणीवा आपल्या मनात येतात, सामाजिक जाणीवा मनात येतात, काही मतं
फिक्स व्हायला, एक ठाम व्हायला सुरुवात होते. आणि तेव्हा मला आज भारताकडे बघताना आणि रोजच्या बातम्या, रोजचं दैनंदिन इतिवृत्त जाणून घेताना एक एक खूप मोठं शल्य आहे. ते शल्य म्हणजे आपण जिज्ञासाहीन समाजाकडे वाटचाल आपण करतो आहोत. काही खूप मोठं विधान आहे माझं, पण हे मला वस्तुस्थिती समाजाची दिसते. ज्या गोष्टीबद्दल आपली अस्मिता आहे, आपल्या मनात भावना आहे, आपल्याला वाटतं की नाही ही गोष्ट माझी आहे, याच्याबद्दल माझं काहीतरी मत आहे, माझी अस्मिता आहे, त्या गोष्टीबद्दल सपशेल काहीच माहीत नसणं हे समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. म्हणजे उद्या आपण मतदान करू, उद्या समाजात आपण जाऊ, आपली मतं आपल्या सगळ्या परिचितांसमोर व्यक्त करू आणि ती मतं व्यक्त करताना की ही गोष्ट आहे ह्याच्याबद्दल मला कोणीच बोललेलं चालत नाही असं म्हटलं तर ती ब्रह्मजिज्ञासा, ज्ञानजिज्ञासा होत नाही. विवेकानंदांनी ज्या इथे आपल्या कॅम्पसमध्ये सुद्धा वाक्य लिहिलं आहे की अथा तो ज्ञान जिज्ञासा असं लिहिलेलं आहे. ते मूळ आहे उपनिषदांमध्ये, मला आवडलं ते. ब्रह्मजिज्ञासापेक्षा ज्ञानजिज्ञासा सुद्धा छान. ती विवेकानंदांनी जी केली ती ब्रह्मजिज्ञासा आहे आणि ज्या वेदांताचा विचार त्यांनी सगळ्या विश्वासमोर मांडला आणि ज्याच्यामुळे ते खरं तर अमेरिकेत प्रसिद्ध झाले, त्या वेदांताची एक गंमत मी तुम्हाला सांगतो की शंकराचार्य, आपल्याला नाव माहिती आहे शंकराचार्यांचं. शंकराचार्यांनी काय म्हटलं, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. म्हणजे थोडं मी बेअर विथ मी, म्हणजे मी थोडं तात्विक बोलतोय, तत्वज्ञानाचं आहे, पण बहुतेक तुम्ही जर मन लावून ऐकलं किंवा जाणून घेण्याच्या इच्छेने ते ऐकलं तर मजा येईल. तत्वज्ञान हा विषयच असा आहे की ऐकलं तर खरंच मजा येते. तर त्यांनी, शंकराचार्यांनी, मी इसवी सन 8व्या शतकातलं 9व्या शतकातलं तुम्हाला सांगतोय, ज्यांना उत्तर मीमांसा, शेवटचं आस्तिक दर्शन, वेदांत विवेकानंदांनी जो मांडला, त्याचं प्रमुख आचार्य, त्याचं उद्गाता म्हटलं जातं. त्यांनी म्हटलं ब्रह्मसत्य, ब्रह्म हेच सत्य आहे आणि जगन मिथ्या, म्हणजे बाकीचं सगळं जग हे मिथ्या आहे. भारतीय संस्कृती किती प्रगल्भ होती आणि मी आज तुम्हाला जे शल्य व्यक्त करतोय की आज आज आपण तिकडे जायचं स्वप्न बघतोय आणि भलतीकडे चाललोय. याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर जे वेदांताचेच, उत्तर मीमांसा वेदांताचे जे आचार्य पुढचे झाले, रामानुजाचार्य, भास्कराचार्य, मध्वाचार्य, ह्या सगळ्यांनी शंकराचार्यांबद्दलचे मतभेद व्यक्त केलेत. तुम्ही जर वेदांत पूर्ण वाचला आणि जाणून घेतलं की वेदांतात वेगवेगळ्या आचार्यांनी काय मांडलं आहे, तर त्याच्यात कोणीच मध्वाचार्यांना, रामानुजाचार्यांना असं म्हटलं नाही की शंकराचार्य म्हणत होते ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या, आणि तुम्ही म्हणतात की कृष्ण हेच पूर्ण ब्रह्म आहे आणि जग हे मिथ्या नसून त्याची माया आहे. का? कारण समाज जिज्ञासेचा आदर करायचा, समाजात जिज्ञासेला वाव होता. शंकराचार्य हे वेदांताचे उद्गाते आहेत, प्रमुख आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल इतर आचार्यांनी त्यांच्याबद्दल काही वेगळं मत व्यक्त केलं तर भारतीय समाज ते स्वीकारायचा. हीच आपली शतकानुशतकाची ओळख आहे. किंबहुना आजही भारताकडे बघताना अजून तरी असंच बघितलं जातं की हा समाज अनेक वेगवेगळी मतं स्वीकारणारा आहे. इथे अनेक वेगवेगळ्या मतमतांतरांचे, धर्माचे, विचारधारेचे लोक राहतात. पण सद्यस्थितीकडे बघताना मी तरी थोडासा निराश आहे की माझ्याच वर्तुळामध्ये, माझ्याच परिचितांमध्ये मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ज्याबद्दल बोललेलं आपल्याला आवडत नाही, ज्याबद्दल बोललेलं आपल्याला चालत नाही, आणि आपल्या वयामध्ये 20, 22, 24 या वयामध्ये सुद्धा ज्या वेगवेगळ्या वक्ते आपण ऐकून, वाचन करून, वेगवेगळी पुस्तकं ऐकून जी एक कडवट मतं तयार करून घेतो आणि जिज्ञासेला वाव ठेवत नाही, तर तेव्हा राष्ट्रासाठी ते अवघड ठरतं. कारण की जिज्ञासेने पुढे जाणारा समाज हा, जॉन रॉकफेलर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं विसरू नका, अमेरिकेचा इतिहास शिवाजी महाराजांच्या नंतर सुरू झाला. अमेरिका काय आहे हेही कोणाला माहीत नव्हतं आणि ती अमेरिका आज 20-25 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचते. आणि तुमचा आमचा भारत देश जो 60-70 कोटी युवक, इतकी प्रचंड मोठी, आज आपण युवा दिनानिमित्त बोलतोय आणि तुम्ही आम्ही आपली संख्या काय, 60-70 कोटी. अमेरिकेत युवकांची संख्या काय, 5-6 कोटी, 10 कोटी. आणि तो देश 20 ट्रिलियन, आज आपले पंतप्रधान, आपलं सरकार हे 5 ट्रिलियनचं स्वप्न ठेवत आहे. पण ते स्वप्न पूर्ण होणार कसं जर आपल्या तरुण पिढीमध्ये, तुमच्या आमच्यामध्ये व्यावसायिक जिज्ञासा नसेल. हे प्रॉडक्ट माझ्या समोर आहे, याची क्षमता किती, हे मी विकणार किती, ही व्यावसायिक जिज्ञासा झाली. मी रॉकफेलर यांचं उदाहरण दिलं, फक्त तात्विक जिज्ञासा नाही. आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आमची व्याख्यानापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये हेच आम्ही बोललो की समाज म्हणून सुद्धा, तरुण सुद्धा आज जो व्याख्यान ऐकतो आहे तो किती डोळसपणे ऐकतो आहे, तो कोणाला ऐकतो आहे आणि त्याच्या मनात जिज्ञासेने खरंच रामायणात काय झालं खरंच बघू,
महाभारतात खरंच काय झालं, म्हणजे लिहिलं काय आहे, आपण इतरांचा इंटरप्रिटेशन ऐकतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण इतकी पुस्तकं ऐकतो. आपल्याला आर्काइव्हजमध्ये, ऑनलाईन आर्काइव्ज नावाची वेबसाईट आहे, तिथे महाराज हयात असताना शिवभारत नावाचा जो ग्रंथ लिहिला गेला तो भाषांतरासह अवेलेबल आहे. सभासद बखर हे जे महाराजांचं पहिलं चरित्र होतं ते उपलब्ध आहे, आणि तेच वाचून अनेक इंटरप्रिटर जे इंटरप्रिटेशन्स करतात ते लिहितात. आपली जिज्ञासा आहे का की ज्याच्याबद्दल प्रचंड आम्हाला आस्था आहे? बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद. आय डाऊट विवेकानंदांची पुस्तकं तर अगदी 40 पानाची, 30 पानाची विवेकानंद केंद्रात किंवा कुठेही ते मिळतात. 40 पानी पुस्तकं आपल्यापैकी किती लोकांनी वाचली? जर कोणी विचारलं विवेकानंदांबद्दल, प्रचंड आदर, कोणी विचारलं विवेकानंदांबद्दल आपण काय विचार करतो, तर खरंच ग्रेट होते, त्यांनी जग जिंकलं. त्यांनी लिहिलेली 40 पानं आपण वाचली का? जिज्ञासेला वाव दिला का? हा प्रश्न आपल्या मनात खूप महत्वाचा आहे. व्यक्तिमत्व जर विकास, मी बरेच मुद्दे विचारांच्या प्रवाहात माझे राहून गेलेत, पण तरी मला जे जिस्ट जो तुम्हाला सांगायचा आहे की तो मी हिंदीत सांगतो, जर हिंदीत अनेक लोक आहेत, की संस्कृति का, किसी भी सभ्यता का उसकी निर्मित ये जिज्ञासा से ही होती है. आदर्श व्यक्तिमत्व, चलो आदर्श जाने दीजिए, किसी भी व्यक्तिमत्व की कि जो सर्वांग सुंदर हो, जो लोगों को अच्छा लगे, जो सबको भाए, उस व्यक्तिमत्व की निर्मिति भी जिज्ञासा से ही होती है. और हम इस युग में जी रहे हैं जहाँ पे तपस्या के बिना यू विल गेट नथिंग. म्हणजे एक्सलन्स नसेल, आज उत्कर्ष आपला साध्य करण्याची तीव्र इच्छा मनात नसेल, तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आजचे आपण उदाहरणं मी तुम्हाला सांगितली, राजकीय उदाहरणं सांगितली. कालच मी एक मुलाखतही ऐकली एका IPS अधिकाऱ्यांची, ज्यांनी सुद्धा शून्यातून जग निर्माण केलं. अक्षरशः ते गिरणी कामगार, गिरणीत काम करायचे आणि तिथून ते पुढे गेले. तर अशी कित्येक उदाहरणं आपल्यासमोर आहेत, आणि आपण आदर्श कोणाला मानायचं ह्याचा आपण विचार करूयात. आणि शेवटी एवढंच सांगतो की विवेकानंदांचा आज जयंती आहे, आणि त्यांच्या निमित्ताने मला इथे बोलवलं. मला तुम्हाला जे काही या मनीचे त्या मनी, या हृदयीचे त्या हृदयी सांगण्याची संधी मिळाली, त्याच्यात मी एवढंच सांगू इच्छितो की कृपया आपण सगळ्यांनी मिळून जिज्ञासेचा विचार करूयात. आपल्या मनात काय जिज्ञासा आहे, कुठे मला जायचं आहे, हे जग कसं चालतं हे एकदा जाणून घेऊयात. आपल्या संस्कृतीविषयी जाणून घेऊयात, विवेकानंदांनी जे सांगितलं त्याच्याविषयी जाणून घेऊयात, आणि त्यांच्या स्वप्नातला आदर्श तरुण होण्याचा थोडा प्रयत्न करूयात. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.